नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, हरभरा, मका, मेथी आणि भेंडी बाजाराची माहिती घेणार आहोत. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवारी देशातील बाजारात सोयाबीनचे भाव स्थिर होते. बाजारातील सोयाबीनची आवक चांगली सुरू आहे, तर हमीभावाने सोयाबीन खरेदी हळूहळू वाढतीये. आतापर्यंत जवळपास 1,00,000 टनांची खरेदी झाली आहे. याचा आधार बाजाराला कायम आहे. सध्या बाजारात सोयाबीन 4,000 ते 4,300 रुपयांच्या दरम्यान कायम आहे. पुढील काही आठवडे बाजारातील आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात सध्या हरभरा आवक मर्यादितच आहे, तर दुसरीकडे मागणी चांगली आहे. असं असलं तरी आयातीचा दबाव कायम आहे, त्यामुळे हरभरा दर दबावातच आहेत. सध्या हरभरा प्रति क्विंटल सरासरी 4,900 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. रब्बीतील हरभरा पेरणीही वेगाने सुरू आहे. आयातीवर केवळ 10% आयात शुल्क लागू केलंय, त्यामुळे आयातही कायम राहण्याची शक्यता आहे. याचा दबाव दरावर कायम राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. बाजारातील मक्याचे दर स्थिरावलेत. मालातील ओलावा कमी झालाय, त्यामुळे बाजारात येणाऱ्या मालात कमी ओलावा असलेला माल जास्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बाजारात सरासरी दर वाढलेले दिसत आहेत. मात्र कमाल दर स्थिर आहेत. सध्या बाजारात जास्तीत जास्त माल 1,600 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय, तर कमाल दर काही बाजारांमध्ये 1,800 ते 1,900 रुपये दिसतोय. बाजारातील मक्याची आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मक्याचे दरही स्थिर राहू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मेथीची आवक सुधारली आहे, याचा परिणाम दरावरही दिसून येतोय. सध्या मेथीला बाजारात शेकडा 700 ते 1,200 रुपये गुणवत्तेप्रमाणे दर मिळतोय, तर प्रति क्विंटल सरासरी 2,000 ते 2,200 रुपये भाव आहे. राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये मेथीच्या आवकेत वाढ दिसून आली आहे. पुढील काळात आवक आणखी सुधारू शकते, यामुळे दरात काहीसे चढ-उतारही दिसू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात भेंडीची आवक कमी आहे. आजही बहुतांश भागांमध्ये भेंडीची आवक 50 ते 100 क्विंटलपेक्षा कमी होती. केवळ पुणे, मुंबई आणि नाशिक बाजारातील आवक काहीशी अधिक आहे. बाजारात भेंडी सरासरी 4,000 ते 5,000 ने विकली जाते, तर कमाल भाव काही बाजारांमध्ये 6,000 ही पाहायला मिळाला. बाजारातील भेंडीची आवक पुढील काही आठवड्यांमध्ये सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात काहीसे चढ-उतार दिसू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.